तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. अर्णव ईश्वरीला भेटण्यासाठी आलेला असतो, जो की राजेशने अननोन नंबरवरून त्याला मेसेज केलेला असतो. तेव्हा इथे खूप उशिरापर्यंत तिथे थांबलेला असतो. पण बराच वेळ थांबून सुद्धा ईश्वरी तिथे आलेली नाही. त्यामुळे त्याची थोडीशी चिडचिड होते. तो मामाला कॉल करतो. मामा, मी आत्ता या ठिकाणी किती वेळ थांबणार आहे? तो आत्तापर्यंत सुद्धा आलेली नाहीये. त्यावरच आता मामा म्हणत असतात, हे बघ अर्णव, अजिबात चिडचिड करू नकोस. तेव्हा इथे तो म्हणत असतो, नाही, मला असं वाटतंय की घरी जाऊनच पाहायला पाहिजे की नेमका काय प्रॉब्लेम आहे. त्यावर ते म्हणत असतात, नाही, तू असं अजिबात काही करणार नाहीयेस. जर तू घरी गेलास तर ते लेटर आपण पाठवलंय आणि त्या सगळ्या गोष्टी मागे आपण आहोत असाच इथे सगळ्यांचा गैरसमज होईल किंवा त्यांना वाटेल. त्यामुळे अजिबात तू काळजी करू नकोस. आता तिथे ईश्वरी येण्याची वाट बघ. एकदा का तिथे ईश्वरी आली की मग सगळं सविस्तर तिला सांग, सगळं सविस्तर बोल. शिवाय त्या लेटरमध्ये आपण राजेश म्हणजे जावाई बापू आणि त्याचबरोबर अंजली ह्या दोघांचा एकत्र फोटो सुद्धा पाठवलाय. त्यामुळे प्लीज आता डोक्यात राग घालून घेऊ नकोस. आहे त्याच ठिकाणी थोडा वेळ वाट पाहत बस. इकडे सुप्रिया छान तयार झालेली असते. तर आता नम्रताला क्लाउड किचनला जायचं असतं. ती नम्रताला आवाज देत असते. तेवढ्यातच नम्रता तिथे येते. तेवढ्यातच आता फोन वाजत असतो. हा फोन कोणाचा आहे? नवीन नंबर आहे. नवीन नंबरहून फोन आल्यावर ती हॅलो म्हणते, पण तिकडून व्यक्ती असं काहीतरी बोलते. त्यामुळे सुप्रियाच्या पायाखालची जमीन सरकते. तिच्या डोळ्यातून पाणी ओघळू लागतं. नम्रता विचारते, आई काय झाले? कोणाचा फोन आहे? पण तो फोन खाली पडतो आणि लगेचच सुप्रिया खाली बसते. नम्रता तो फोन उचलते. हॅलो, कोण बोलताय तुम्ही? काय, बाबांचा ऍक्सिडेंट झालाय? कुठे? आत्ता कुठे आहेत? त्यांना सिटी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. सिटी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय? लगेचच नम्रता रडायला लागते. आई, बाबांचा ऍक्सिडेंट झालाय. आपल्याला लवकरच सिटी हॉस्पिटलला जावं लागेल. चल लवकर. काय, बाबांचा ऍक्सिडेंट झाला? इशू कुठे आहे? इशूला फोन कर, इशूला फोन कर. तेवढ्यातच नम्रता पुन्हा ईश्वरीला फोन करते. पण ईश्वरी फोन उचलत नाही. ईश्वरीला अगोदरच ही माहिती मिळालेली असते. ही माहिती मिळाल्यामुळे ईश्वरी धावतच त्या रोडवर निघालेली असते, जिथे भाजी मार्केट जवळच असतं. आता लगेचच नम्रता सुप्रियाला म्हणते, आपल्याला सिटी हॉस्पिटलमध्ये तातडीने जायला पाहिजे. सुप्रियाला बाहेर घेते आणि दरवाजाला कुलूप लावून लगेचच ती सिटी हॉस्पिटलकडे निघते. आता राजेशने ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या असतात. तो लगेचच ज्याने त्याला कार सोपवलेली असते त्याच्याकडे येतो आणि हे घे कारची चावी. जशी पहिली कार होती अगदीच तशीच आणि पहिल्यासारखीच करून ठेव, असं म्हणूनच आता इथे तो सगळं काही ते ब्लेझर वगैरे सगळं त्या कारमध्ये त्या माणसाकडे देऊन टाकतो. आता खरं तर देसाईंकडे जायला पाहिजे. आता राजेशचं रूप हे राकेशमध्ये कन्व्हर्ट करायला पाहिजे. कसं आहे, देसाईंचं सांत्वन करायला पाहिजे ना. माझे स्वर्गवासी सासरे या जगातून निघून गेलेत ना, मग त्यांच्या घरच्यांची ते सांत्वनासाठी आपल्याला जायलाच पाहिजे, असं तो म्हणतो. इकडे ईश्वरी त्या रस्त्यावर येऊन पोहोचलेली असते, ज्या व्हिडिओमध्ये हा रस्ता तिला आठवलेला असतो. कुठे शोधू मी? बाबा तुम्ही कुठे आहात? बाबा कुठे आहात? म्हणून ओरडत असते. इकडे अर्णवने आतापर्यंत बराच उशिरापर्यंत वाट पाहून झालेली असते. आतापर्यंत तरी अर्णव तिथे थांबलेलाच असतो. पण आता खूप झालं, मी आता इथे नाही थांबू शकत, असाच विचार तो करतो आणि लगेचच तिथून तो निघायला सुरुवात करतो. मिसिंदोर, तू हे चांगलं केलं नाहीस. तू आज मला फसवलेला आहेस. तू असं करायला नको होतं. का तू असं केलंयस? ह्या सगळ्या गोष्टी आता इथे तो बोलत असतो. तेव्हाच ती म्हणते, नाही, कोणाची तरी मदत घ्यायला हवी. काय करू? मी अर्णव सरांना कॉल करू का? पण नको, अर्णव सरांना जर कॉल केला तर नाही, कशाला उगाचच, तसंही ते कोण लागतात आपले. नाही, काही गरज नाहीये अर्णव सरांना कॉल करण्याची. असंच आता इथे ती बोलत असते. आता ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर मात्र सगळ्यात महत्वाची गोष्ट, इकडे ती सगळ्या ठिकाणी शोधून शोधून परेशान झालेली असते, हैराण झालेली असते. तिच्याच पाठीमागून अर्णवची कार तिथून निघून गेलेली असते आणि तिच्या पाठीमागून अर्णवची कार गेल्यानंतर ती पाठमोरी असते. तिला कळत सुद्धा नाही किंवा अर्णव सुद्धा तिला पाहत नाही की इथे ईश्वरी आहे म्हणून. दोघांची चुकामुक होती आणि पुन्हा ईश्वरी स्वतःला सावरून पुन्हा एकदा तिच्या बाबांना त्या रस्त्यावरती शोधण्याचं काम करत असते. बाबा, बाबा तुम्ही कुठे आहात? बाबा मी आलीये, इशू आलीये. बाबा प्लीज तुम्ही कुठे आहात? नक्कीच बाबा इथेच आले असतील. काय करू मी? कुठे आता शोधू बाबांना? असाच विचार इथे ईश्वरी करत असते.
आता ईश्वरीचं मन खूप जास्त व्याकुळ झालेलं असतं तिच्या बाबांना शोधण्यासाठी. आता रस्त्यावर एका ठिकाणी तिला थोडंसं रक्त सांडलेलं दिसतं आणि तेव्हाच ती त्या रक्ताकडे पाहते आणि पाहिल्याच्या नंतर म्हणजे हे सगळं काय आहे असाच ती इथे विचार करत असते. आता तेवढ्यातच इकडे दुसऱ्या बाजूला सुप्रिया म्हणत असते, आपण इशूला सांगायला पाहिजे, इशूला फोन कर, ती कुठे आहे, त्याचबरोबर तिला इथे यायला हवंय, असंच इथे आता ती बोलत असते. इकडे डॉक्टर आता संजयला चेक करत असतात आणि संजयला चेक करत असताना इथे खूपच कॉम्प्लिकेटेड केस असते, कारण त्यांच्या डोक्याला खूप जास्त मार लागलेला असतो आणि त्यांच्या डोक्याला एवढा मार लागल्यानंतर आता इकडे सुप्रिया खूपच जास्त टेन्शनमध्ये आलेली असते. सुप्रियाला असं वाटत असतं की हे सगळं काय होऊन बसलेलं आहे. त्याचबरोबर आता इशूचं लग्न करायचं होतं, एवढा हसता खेळता आमचा परिवार होता आणि आमच्या परिवाराला कोणाची नजर लागली म्हणूनच सुप्रिया खूप रडत असते. तेवढ्यातच आता जी नमू आहे ती ते समजावण्याचं काम करत असते. ती म्हणत असते, आई प्लीज तू रडू नकोस ना ग, आई प्लीज तू शांत हो ना ग थोडी तरी, प्लीज असं रडू नकोस ना, तूच जर अशी खचलीस तर मग आम्हाला कोण सावरणार आहे. आता ईश्वरीला फोन लावला जातो. ईश्वरी तू कुठे आहेस इशू? तेव्हाच ती म्हणते, बाबा बाबा, अगं हो बाबांचा अपघात झालेला आहे. काय बाबांचा अपघात झालाय आणि कुठे आहेत? अगं सिटी हॉस्पिटलमध्ये त्यांना आणलेला आहे, मी आणि आई सुद्धा तिथेच आलेलो आहोत. इशू तू पटकन ये. असं म्हणूनच नम्रताने सगळ्या गोष्टी सांगितल्यावर इशू म्हणत असते, हो ताई मी लगेचच आले, ताई मी लगेचच आले. असं म्हणूनच आता ईश्वरी धावतच सिटी हॉस्पिटलकडे निघालेली असते. आता ती कसलीही वाट बघत नाही, ना रिक्षा ना गाडी ना काही, लगेच सिटी हॉस्पिटलचा रस्ता ती धरते. इकडे मात्र सुप्रिया खूप रडत असते, त्याचबरोबर नम्रता सुद्धा रडत असते. दोघे एकमेकींच्या गळ्यामध्ये पडून रडत असतात. त्यांना खूप जास्त वाईट इथे वाटत असतं, पण आता रडल्याशिवाय किंवा स्वतःला सावरण्याशिवाय त्यांच्याकडे कुठलाच पर्याय सुद्धा इथे शिल्लक राहिलेला नसतो, कारण ही परिस्थिती त्यांच्यावर फक्त आणि फक्त इथे ह्या राजेशमुळे आलेली आहे, ही मात्र तेवढंच खरं आहे. आता ईश्वरी सिटी हॉस्पिटलमध्ये येऊन पोहोचलेली असते. इकडे मात्र नम्रताने आकाशला फोन केलेला असतो. ती फोन करण्याचा प्रयत्न करत असते जेणेकरून इथे आकाश येईल आणि ह्यांची काहीतरी बेसिक मदत होईल. आता इशू आल्याबरोबरच लगेचच सुप्रियेच्या गळ्यात पडून रडायला लागत असते. त्याचबरोबर आई हे सगळं काय झाले, बाबा बाबा, त्यावरच आता इथे जी इशू आहे ती रडत असते. तर सुप्रिया मात्र तिला समजावण्याचं काम करत असते. ती म्हणत असते, हे बघ इशू प्लीज थोडंसं शांत हो. आता लगेचच तिच्या गळ्यातून पडल्यावर दुसऱ्या बाजूला नम्रताच्या गळ्यामध्ये पडून पुन्हा एकदा ती रडायला लागत असते. त्याचबरोबर ताई हे सगळं काय आहे आणि हे सगळं कसं झालंय, अशा ह्या धक्क्यामध्ये इशू असते. हे सगळं कोणी केलंय काय केलंय हे तर मात्र आता त्यांना इथे समजलेलं नसतं. आता लगेचच ज्या ठिकाणी ICU मध्ये इथे ईश्वरीचे बाबा असतात त्याच ठिकाणी ह्या जाऊन उभ्या राहतात आणि डॉक्टर इथे त्यांना सलाईन लावत असतात. त्याचबरोबर इंजेक्शन वगैरे सगळी काही त्यांच्यावरती बेसिक ट्रीटमेंट जी आहे ती इथे सुरू असते. बेसिक ट्रीटमेंट सुरू असताना आता इकडे ईश्वरी त्याचबरोबर सुप्रिया नम्रता ह्या तिघी सुद्धा दुरूनच त्यांना पाहत असतात. दुरूनच पाहिल्याच्या नंतर आता सगळ्यात महत्वाची गोष्ट सुप्रियाला इथे समजवण्याचं काम इथे ती करत असते. ती म्हणत असते, आई प्लीज तू रडू नकोस ग, आता आपले बाबा आपल्या घराचा आधार आहेत आणि त्यांना काही एक होणार नाही, त्यांना असं झोपून चालणार नाहीये, बघ तू त्यांना उठावंच लागणार आहे, काही जरी झालं तरी सुद्धा त्यांना बरं व्हावंच लागणार आहे. इकडे अर्णव खूपच रागामध्ये त्याची कार तो चालवत असतो, कारण आज ईश्वरी ज्या पद्धतीने त्याच्याशी वागलेली आहे ते मात्र इथे त्याला अजिबात सहन झालेलं नसतं आणि ही अशी माझ्यासोबत का वागली ह्याच गोष्टी आता इथे तो विचार करत असतो. इकडे मात्र डॉक्टरचं ओपिनियन असतं. ते म्हणत असतात की सॉरी पण आता तर आम्ही काही सांगू शकत नाही, कारण खूप जास्त रक्तस्राव झालेला आहे आणि त्यामुळे आता त्यांना ऑपरेशनची गरज आहे, ऑपरेशन हे करावंच लागणार आहे आणि त्याचबरोबर त्यांच्या डोक्याला सुद्धा खूप मोठी इजा दुखापत झालेली आहे. हे सगळं काही ऐकल्यावर आता सुप्रिया जागीच कोसळते आणि तेव्हा इथे नम्रता एक स्टँड घेण्याचं ठरवते. ती म्हणत असते, नाही काही जरी झालं तरी सुद्धा मला कोणाची तरी मदत इथे घ्यावीच लागणार आहे. आता इशू तर अर्णव सरांना बोलवणार नाही किंवा फोन करणार नाही, मग मला असं वाटतंय की मी आकाशला फोन करावं. लगेचच ती आकाशला फोन करते आणि रडायला लागते. आता इथे आकाश म्हणतो, काय झाले, तू रडतेस का, कशामुळे, काही झाले का, काही प्रॉब्लेम आहे का, त्यावरच ती म्हणत असते,
आकाश सर, बाबा बाबा काय झाले बाबाला तुझ्या? त्यावरच ती म्हणते त्यांचा अपघात झाला, ॲक्सिडेंट झालाय आणि त्यांना सिटी हॉस्पिटलमध्ये इथे ॲडमिट केलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी आता ती इथे आकाशला सांगते. तेव्हा आकाश म्हणत असतो, तू पहिले रडायचं बंद कर, मी येतो तिकडे, तू काळजी करू नकोस आणि प्लीज शांत हो. तेवढ्यातच आता घरी अर्णव आलेला असतो. अर्णवला इथे आकाश सांगण्याचा प्रयत्न करत असतो, पण अर्णव ऑलरेडीच खूप चिडलेला असतो. अगोदरच रागीट स्वभाव आणि त्यात परत ईश्वरी त्याला भेटायला न आल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या असतात. इथे आकाश म्हणत असतो, आत्ता दादाला समजावण्यात काहीच पॉईंट नाहीये, कारण तिकडे जास्त माझी गरज आहे, म्हणून मला असं वाटतंय की मला तिकडे गेलं पाहिजे. म्हणून लगेचच तो आता तिकडे जायला निघत असतो. आता तिकडे जात असताना तो विचार करतो की नाही, आता जर दादाला इथे समजावत थांबलो तर उपयोग नाही, मला तिकडे गेलंच पाहिजे. असं म्हणूनच तो आता लगेचच तिकडे जायला निघालेला असतो. इकडे आता सुप्रिया इथे संजयच्या बाजूला येऊन बसते. ईश्वरी सुद्धा दुसऱ्या बाजूला असते आणि ती म्हणत असते, बाबा हे काय आहे, तुम्ही असं पडून नाही राहू शकत, आपल्याला खूप साऱ्या मिठाया बनवायच्या आहेत, प्लीज बाबा तुम्ही उठा ना. त्यावर सुप्रिया म्हणत असते, हो आपल्याला किती तयारी करायची आहे, तुम्ही असं नका ना करू, प्लीज तुम्ही उठा ना, तुम्ही का उठत नाही आहात, असंच मायलेकी इथे बोलत असतात. संजयला पहिल्या वेळेसच असं इथे बेडवर झोपताना त्याचसोबत इथे ICU मध्ये पहिल्या वेळेसच त्यांच्या घरातील मंडळी त्यांना पाहत असतात आणि त्यामुळे त्यांना खूप मोठा धक्का इथे बसलेला असतो. इशूला तर आता सगळं काही तिच्या आई आणि बाबाच असतात आणि हे सगळं ह्या पद्धतीने झालेलं असल्यामुळे ती खूपच जास्त इथे तिला धसका बसलेला असतो. ती म्हणत असते, बाबा आपल्याला मिठाया बनवायच्यात आणि इंदोरी चव आहे तुमच्या हाताला, त्यामुळे तुम्ही असं नाही झोपून राहू शकत, प्लीज उठा ना. इकडे नम्रताला तर काहीच कळत नसतं. किती नाही म्हटलं तरी बाबांची लाडकी ती असतेच. इशू जरी असली तरी त्याहीपेक्षा जास्त नम्रता ही त्यांची सख्खी मुलगी आहे. पण इथे जी इशू आहे तिच्यावर सुद्धा इथे भरभरून प्रेम इथे त्यांनी केलेलं असतं. आता इकडे दुसऱ्या बाजूला आकाश हा ऑलमोस्ट तिथे येऊन पोहोचतच आलेला असतो, कारण त्याला सुद्धा आता इकडे येणं तेवढंच जास्त महत्त्वाचं असतं. तर आता जेव्हा अर्णव हा घरी जातो, अर्णव घरी गेल्यानंतर इथे त्याच्या खोलीमध्ये तो बसलेला असतो. अर्णव त्याच्या खोलीमध्ये जेव्हा बसलेला असतो तेव्हाच तो पुन्हा त्याच गोष्टीचा इथे विचार करत असतो की ही लोक माझ्यासोबत का अशी वागली, त्याचसोबत मी एवढा वाईट आहे का, त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी असं काय केलेलं आहे की ह्या लोकांना मी एवढा खटकतोय आणि मी तर काहीही चुकीचा वागलेलो नाही, पण तरी सुद्धा ही लोक माझ्यासोबत अशी वागत आहेत, काय करायचं मी, असाच आता अर्णव इथे विचार करत असतो. अर्णवने ह्या सगळ्या गोष्टींचा इथे विचार केल्यानंतर आता इकडे लगेचच डॉक्टर आलेले असतात. आता इकडे सुप्रियाला नम्रता समजावण्याचं आणि आधार देण्याचं काम करते. ती म्हणत असते, आई प्लीज नको ना गरडूस, तू जर अशी रडायला लागलीस तर मग बाबांनी काय करायचं, तू जर अशी रडत राहिलीस तर मग कसं होणार, बाबा तुम्ही नका काळजी करू, मला माहिती आहे तुम्ही लवकरात लवकर बरे होणार आहात आणि आम्हा सगळ्यांना तुम्हीच तर नेहमी सावरताना, त्यामुळे तुम्हाला बरं होणं तेवढंच जास्त गरजेचं आहे. असंच आता इथे ती बोलत असते. इकडे मात्र ईश्वरी आणि त्याचबरोबर नम्रता आईच्या गळ्यातच पडून इथे रडायला सुरुवात करत असतात, कारण त्यांच्यासाठी हा खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला असतो आणि हे सगळं काही फक्त आणि फक्त कोणामुळे झालेलं असतं तर ईश्वरीच्या मनामध्ये विचार सुरू असतो, नाही हे सगळं अर्णवमुळेच झालेलं आहे. अर्णवने एवढा डोक्यात राग घालून घेतलेला आहे की ह्या सगळ्या गोष्टी इथपर्यंत जाऊन पोहोचलेल्या आहेत. आता डॉक्टर तिथे आलेले असतात आणि डॉक्टर आल्यानंतर म्हणतात, अहो तुम्ही इथे काय करताय, ही कुठली पद्धत आहे, हे ICU आहे आणि ICU मध्ये असं पेशंटला एवढा त्रास कोणी देतं का, त्याचबरोबर त्यांची कंडिशन खूप जास्त नाजूक आणि खूप जास्त क्रिटिकल आहे, त्यामुळे मला असं वाटतंय की तुम्ही आता इथे थांबणं अजिबातच गरजेचं नाही. ह्या सगळ्या गोष्टी आता इथे ते बोलत असतात. ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यावर लगेचच डॉक्टर त्यांना बाहेर काढतात. डॉक्टरांनी त्यांना बाहेर काढल्यानंतर आता इशू सुद्धा तिथून जात असते. त्याचसोबत इकडे अर्णव आता खोलीमध्ये असतो. अर्णव खोलीमध्ये असल्यावर मामा त्याला भेटण्यासाठी आलेले असतात. मामा म्हणतात की अर्णव काय झालंय, तेव्हा अर्णवची खूप जास्त चिडचिड होत असते. तो म्हणत असतो की तिला भेटायचं नव्हतं, तिने माझा पोपट केलाय, त्याचबरोबर इथे असं काय झालेलं आहे एवढं की ही मुलगी मला साधं भेटायला सुद्धा नाही म्हणत आहे, तिने माझा नंबर सुद्धा ब्लॉक करून टाकलेला आहे, काय करायचंय मामा मी सांग ना. त्यावरच आता इथे ते म्हणत असतात, हे बघ अर्णव प्लीज एवढं डोक्यात राग घालून घेणं चांगलं नाहीये आणि प्लीज जरा तू शांत होणार आहेस का, प्लीज एवढं सगळं काही तू करू नकोस, जरा तरी शांत हो. अशा ह्या सगळ्या गोष्टी आता इथे मामा त्याला समजावत असतात. पण अर्णव म्हणत असतो, नाही मी कसं तिला ह्या सगळ्या गोष्टी सांगणार आहे आणि त्याचसोबत ह्या सगळ्या गोष्टीपासून इथे मी तिला कसं वाचवणार आहे, कारण तुला माहिती ना हा राजेश कसा माणूस आहे आणि ही तर माझा साधा फोन सुद्धा उचलायला
तयार नाहीये, सांग ना, बोल ना, मी काय करणार आहे, कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टींना मी इथे तोंड देणार आहे, असंच तो इथे मामाला सांगत असतो. पण मामा मात्र त्याला आधार देण्याचं, धीर देण्याचं काम करत असतात. ते म्हणत असतात की हे बघ, तू काळजी करू नको, सगळं काही व्यवस्थित होईल, सगळं काही ठीक होईल. आणि त्याचबरोबर तेवढ्या तिथे आजी आलेल्या असतात. आता आजी म्हणत असतात, अर्णव तू काय करतोयस. तेव्हाच आता इथे अर्णव म्हणतो, बोल ना आजी, काय झालेलं आहे. त्यावरच हे बघ, अंजलीची अपॉइंटमेंट आहे आणि आपल्याला लवकरात लवकर तिकडे जायचंय, डॉक्टरांनी आताच बोलवलेलं आहे. आता इकडे मामा अर्णवला समजावतात आणि म्हणत असतात की अर्णव तू इथली काळजी करू नकोस, तू जा, इथे आता मी बघतो काय करायचं आहे आणि काय नाही करायचं, तर तू इथली अजिबातच काळजी करू नकोस. असं म्हटल्या क्षणी ताई कुठे आहे, ताई पण आहे, पण तू चल असं मला वाटतंय. आता लगेचच इकडे अर्णव निघून जात असतो. तर मामाच्या डोक्यामध्ये खूप काही विचार सुरू असतात, असणारच ना, तर त्याशिवाय दुसरा काही त्यांच्याकडे पर्याय सुद्धा शिल्लक नसतो. आता अर्णव तर तिथून निघून गेलेला असतो. त्यांनी त्या हॉटेलवर, म्हणजेच जिथे बेंगलोरला राजेशला पाठवलेलं असतं त्या हॉटेलवरती ते फोन करतात आणि फोन केल्यानंतर विचारपूस करतात की मला एक गोष्ट सांगा, तिथे जो राजेश आहे तो तिथे आहे ना. त्यावरच तिकडून समजतं की तो इथून हॉटेलमधून आणखी बाहेरच पडला नाही. खरं पाहायला गेलं तर आता ही सगळी राकेश राजेशचीच कमाल असते. तेव्हाच मामा म्हणत असतात, म्हणजे हा आणखी तरी हॉटेलमध्येच आहे, ही चांगली गोष्ट आहे. इकडे आता राजेश जो आहे तो एका गुंडाशी भेटलेला असतो आणि गुंडाला भेटल्यानंतर त्या संजय बद्दल तो चौकशी करत असतो. तो म्हणत असतो की मला एक गोष्ट सांग की आतापर्यंत काय झालेलं आहे. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेच की त्या संजयचं, म्हणजेच माझ्या सासरे बुवाचं काय झालंय. त्यावरच असं समजण्यात येतं की तो जिवंत आहे, तो मेला नाहीये. त्यावरच आता राजेश म्हणत असतो, नाही, त्याला मेलच पाहिजे, तो जर नाही मेला तर मग ह्या सगळ्या गोष्टी बद्दल किंवा ह्या सगळ्या गोष्टीमध्ये माझा मेहुणा कसा अडकणार, ह्याला मरावंच लागणार आहे, काही जरी झालं तरी सुद्धा, आणि हे मी करणार आहे. आता जरी तो मेलेला नसला तरी सुद्धा त्याला कसं मारायचं, काय करायचं हे मी ठरवणार आहे. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग पाहायचा असेल तर या व्हिडिओला लाईक, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण उद्याच्या भागामध्ये आता राजेशने इथे अर्णवला फोन केलेला असतो आणि हे सगळं काही तू स्वतःवर घे, नाहीतर तुझ्या बहिणीचं आयुष्य माझ्या हातात आहे, अशी सरळ सरळ धमकी दिलेली असते. त्यासोबत सगळ्यात महत्वाची गोष्ट, इकडे इशू खूपच शांत बसलेली असते. तेव्हाच नम्रता तिच्यासाठी चहा घेऊन आलेली असते. नम्रताने तिच्यासाठी चहा आणल्यावर ती म्हणत असते, अर्णव सर आले नाही म्हणून काळजीत आहेस का, आणि अर्णव सरांच्याच विचारात आहेस का. त्यावरच ती म्हणत असते, नाही, काय संबंध आहे आणि त्यांनी इथे यावा अशी मी का बरं आशा करेल, ते आहेत आपले कोण, ते लागतात आपले कोण, काय संबंध आहे त्यांचा आणि आपला. असं म्हटल्यानंतर नम्रताला खूपच मोठा धक्का इथे बसलेला असतो. तर आता प्रेक्षकांनो, संजय तर आतापर्यंत जिवंत असतो, पण संजयला इथे त्या दोघांच्या मधला काटा काढायचा असतो आणि संजयला मारून हा सगळा आरोप अर्णववर ढकलायचा असतो. म्हणूनच आता राजेश हा पुन्हा एकदा वेषांतर करून आलेला असतो, तो म्हणजेच की वॉर्ड बॉयच्या इथे वेषांतरमध्ये. आणि वॉर्ड बॉयचं इथे वेषांतर करून आल्यानंतर तो संजयच्या बाजूला बसतो आणि म्हणत असतो, काय मग होणार आहे सासरे बुवा, तुम्हाला तर इथे मरावंच लागणार आहे, कारण माझं आणि मिस इंदोरचं, मिस जिलेबीचं लग्न होण्यासाठी तुम्हाला मरावं लागणार आहे, त्याशिवाय माझे थोडी ना मेहुणे इथे अडकणार, तर तुमचं आता आयुष्य एवढंच आहे, असंच इथे तो बोलत असतो. तर पाहत राहा तू हिरे माझा मितवा.